त्याच्यासाठी शिक्षकांपेक्षा पालकांनी 60% लक्ष द्यायला पाहिजे. आणि कारण ते मुलं आपले असतात, आपल्याशी ते एकदम प्रेमाने बोलतात आणि जेव्हा शिक्षक विचारतात तेव्हा ते फक्त घुसतात, लाजतात. त्यांना माहिती आहे आमच्यामध्ये कपॅसिटी आहे आणि कपॅसिटी असताना ते पालकांशी एकदम प्रेमाने बोलतात. म्हणून पालकांनी 60% पालक विद्यार्थ्याच्या मुलाच्या शिक्षणामध्ये लक्ष द्यायला पाहिजे. आणि जेव्हा अशा पद्धतीने शिक्षण पद्धती चालेल तेव्हा मीटिंगमध्ये या छोट्याखानी सभेमध्ये जी शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणून माझी निवड केली. सर्वप्रथम मी शालेय कमिटीचं त्याचबरोबर पालकांचं अभिनंदन करतो. आणि मी एक माध्यमिक शिक्षक आहे खंबाळ्या शाळेमध्ये आणि मी रोज ह्या रस्त्याने येत होता. सकाळी जातो, संध्याकाळी येतो. मी बघतो शाळेचे नियोजन काय असतं, कोणत्या तत्व चालतं. परंतु एक शिक्षण क्षेत्रात असल्यामुळे बऱ्यापैकी अनुभव आणि मी पोरांना विचारत राहतो. मी कधी कधी जर काही माझी स्वतःची असली तर मी ब्रेक मारतो आणि थांबतो. जर कोणी माहीत असलं तर विचारतो की टीचिंग मेथड शिक्षणाची पद्धत कशी आहे. तर बरेच मुलं सांगायचे की जागीरदार सर आल्यापासून बऱ्यापैकी फरक पडलेला आहे. म्हणजे सर मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो की एक आदिवासी समाजाची पोरं, गरिबांची पोरं शिकतात आणि तेव्हा तुमच्यासारखे प्रमुख हिरारीला लक्ष घालतात आणि जेव्हा हिरारीला लक्ष घालतात तेव्हा आमची पोरं खूप काटक असतात, जिथे असतात, भक्कम असतात. आणि तुम्ही जर मनापासून लक्ष घालाल आणि घालत आहे मला माहिती आहे. तर एक आदिवासी समाजाचा विद्यार्थी, खानगीसारखा विद्यार्थी एक खो खो नॅशनल स्पर्धेमध्ये त्या नॅशनल संघाची निवड होते. एकदम दुर्गम भागातला विद्यार्थी. आणि एक माझा अनुभव आहे सर, मी एका दिवशी भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये गेलो होतो आणि एक शेतकरी कोथिंबीर विकत होता आणि कोथिंबीर विकत असताना पूर्ण असं पिवळं पडलेलं कोथिंबीर. बरोबर काय सांगायचं, गावठी कोथिंबीर, गावठी कोथिंबीर आणि पूर्ण पिवळं पडलेलं कोथिंबीर सगळे लोक देत होते. म्हणजे आपली जी मुलं आहेत गावठेमध्ये ब्रँड आहे, काय ब्रँड आहेत ते आणि त्यांच्याकडे त्यांचं स्किल, त्यांच्यामध्ये काय स्किल आहे ते आपण ओळखायचं. आपण पालकांनी जास्त लक्ष द्यायचं. आपण जेव्हा त्यांच्याकडे स्किल्स होतात ते स्किल त्यांना डेव्हलप करायचं. म्हणजे नुसतं शिक्षण क्षेत्रात नाही की त्याला 10वीला 70% पडलं पाहिजे, 10वीला 90% पडलं पाहिजे. इट्स रॉंग.